स्फुट विषय पहा अध्याय 42 ओवी 31 खालील टिप. रघुनाथराव तेंडुलकरांचे उद्गार. अभंग. कोठे देव गेला टाकुनी मजला, नसे विश्रांतीला ठाव आता. कुणा सगे बोलू गुज कुणा सांगू, कुठे तुला शोधू कळे ना ते. गोड गोड शब्दे परमार्थ ज्ञान, तिथले सांगून भक्तजना. करावा विवेक होत नाही शांती, झाली माझी मती कुंठितेही. कसे माझे तोंडी बोलून तू नाहीस, गमे वसलास हृदयात. दासी म्हणे बाबा होते चळवळ, मनाची प्रबळ प्रसंगी या. अभंग 2. ज्ञानहीना मज गेला सोडूनिया, आता कुणा पाया लागू मी हो. अडल्या प्रसंगी भार तुम्हावर, होता गुरुवर माझा की हो. किती अश्रू घालू आठवणी प्रेमा, पोटी दया क्षमा होती तुम्हा. दास म्हणे हाय हाय जीवा झाली, माझे हो माऊली बाबासाई. अभंग 3. कंटाळला तुम्ही काय आम्हासाठी, गेला उठाउठी म्हणून या. मुग्ध होऊन या कैसे हो वेसला, नाही हो बोलला कोणा संगे. जरी प्रयाणाचा वेळ तो कळला, निरोप धाडिला नाही कुणा. प्रेमा दाखविनी माया हो लाविली, आता हो माऊली कोणा पाहो. पूर्वी देवभक्त असेच ते गेले, कीर्तीस ठेविले पाठीमागे. होते आठवण प्रेमल शब्दांची, करीतो मनाची समजूत. सद्गुरु सद्गुरु करा समाधान, दृष्टांत देऊन भक्तजना. सगुण सोडून निर्गुणात गेला, भक्तास ठेविला विव्हळत. नकळे आदेश काय हो ठेविला, कळे तो मनाला नाही शांती. पूर्ण कृपा दृष्टी होती दासावरी, तीच निरंतरी असो द्यावी. अभंग 4. न होते चिंतिले ऐकू तेची आले, ब्रह्मीभूत झाले बाबासाई. आता कोणा पाहू कोणाला मी भजू, चरण मी धरू कोणाचे ते. किती बतावणी केली तुम्ही बाबा, मनावरी ताबा ठेववेना. बहुत सोशिले आम्हासाठी कष्ट, परी ते वितुष्ट माजलेले. भांडणे तांडणे नित्य नित्य झाली, आज्ञा हो पाळिले नाही कुणी. रहा आता सुखे आपल्या हो घरी, पहा हो अंतरी मुरडून. सांभाळिले आम्हा एवढे करून, सुबोध देऊन वारंवार. माय हो माऊली दीनाची सावली, भाविका पावळी दास म्हणे. अभंग. बाबांचा संदेश. नका करू शोक नका वाहू चिंता नाही, मी परता गेलो कुठे. 2. तुमचे कर्तव्य तुम्हा पडविले, जागृत ठेविले पाहिजे ते. 3. आपुलाला घडा विश्वासे बलवावा, दृढ भाव ठेवा मजवरी. 4. मशिदीचे ठाणे जागृत ठेवावे, ऐसे शब्द देवे काढिले. 5. सद्गुरु कृपेने आले हे उद्गार, सुबुद्धी देणार तोची मज. 6. दास म्हणे देवा करीतो नमन, पाय आठवून हृदयात. श्री सद्गुरु साई बाबाय नमः. सप्रेम आपल्या सन्मान्य श्री साई लीलेच्या एखादे अंकी खाली लिहिलेल्या लीलानुभवास कृपेने स्थळ मिळावे अशी नम्रतापूर्वक विज्ञप्ती आहे. स्त्रधरावृत्तम दृष्ट्वा यद ब्रह्मतेजः, शुचिः मधु रुचिरं शीतलं चित्तहारी. पूर्णे दुक्षिणकांती भर्वती, कीळ तथा दर्पको नष्टदर्पः. श्रुत्वा यत् प्रेम विचिः, प्रियजन विषये लज्जितो भाति सिंधुः. तत् श्री साई पदाब्जे मम, नति तततय कोटिशः संतु नित्यम. अर्थ. ज्यांचे निर्मळ गोड सुंदर थंड व मनोवेदक ब्रह्मतेज पाहून
खरोखरच पौर्णिमेचा चंद्र तेजोहीन होतो व त्याचप्रमाणे सौंदर्याचा गर्व वाहणारा मदन गर्वहीन होतो, तसेच आपल्या प्रिय भक्तांच्या ठिकाणी ज्यांच्या प्रेमल लहरी संबंधी कथा ऐकून समुद्र लज्जायमान होतसा दिसतो, त्या श्री साई पदकमली माझ्या नित्य कोट्याववे प्रणाम भक्ती असो. श्री साईबाबांचे दर्शनास एके दिवशी एक मुसलमान आला. दर्शन घेतल्यावर त्याने प्रार्थना केली की बाबा, मला सुरंगी दारूचा व बत्त्यांचा परवाना मिळत नाही. मी कलेक्टर साहेबांकडे पुष्कळ अर्ज केले, परंतु माझी दादच लागत नाही. म्हणून आता आपल्याकडे आलो आहे. कसेही करून माझी दाद लावा. याशिवाय मला आपल्याजवळ दुसरे काही एक मागावयाचे नाही. महाराज म्हणाले, बरे, नानाला येऊ दे, म्हणजे तुला परवाना द्यायला मी त्याला सांगेन. काही दिवसांनी नानासाहेब महाराजांचे दर्शनास आले व हा मुसलमानही त्याच वेळी तेथे आला व महाराजांस सांगू लागला की बाबा, आता नानासाहेब येथे आले आहेत, त्यांना परवाना देण्याबद्दल तुम्ही सांगा. महाराज नानासाहेबांस म्हणाले, नाना, या मुसलमानास तो मागत असलेला परवाना दे. नानासाहेब म्हणाले, या मुसलमानाने 2 अर्ज केले होते व दोन्ही वेळी त्यास परवाना देऊ नये म्हणून कलेक्टर साहेबांचा हुकूम झाला आहे. तेव्हा आता त्यास परवाना मिळणार नाही. परंतु महाराज म्हणाले, दे रे, नाही म्हणू नकोस. नानासाहेब म्हणाले, 2दा साहेबांनीच स्वतः परवाना देण्याचे नाकारिले, आता त्यास तो कसा मिळेल व मीही साहेबास काय सांगू. महाराज म्हणाले, तू आता साहेबांना सांग, म्हणजे तो देईल. हे बंद, या मुसलमानाची एक पेटी आपल्याकडे आहे, तो ती आता आपल्याजवळ मागतो आहे. आपल्याजवळ आता ठेवण्याची त्याची इच्छा दिसत नाही. मग मी ती ठेवून घेण्याचा विनाकारण आग्रह धरण्यात काय मतलब. त्यांची त्याला देऊन टाकावी हे बरे. नानासाहेब म्हणाले, महाराज, आपण म्हणता हे सर्व खरे, पण आता मी साहेबास सांगू काय. महाराज पुन्हा म्हणाले, तू सांग, म्हणजे तो आता देईल. नानासाहेब म्हणाले, बरे, आपण सांगता त्याप्रमाणे आणखी एक वार म्हणून पाहतो. नंतर नानासाहेबांनी त्या मुसलमानास पुन्हा 3ऱ्या वेळी अर्ज करण्यास सांगून अमक्या तारखेस अमक्या वेळी अमक्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले व अर्ज जेव्हा पुकारले जातील त्यावेळी तू आपला अर्ज घेऊन ये व तुझी ही हकीकत असेल व ज्या कामासाठी परवाना तुला पाहिजे असेल ते काम साहेबास समक्ष सांग, असे त्यास म्हणाले. नंतर लवकर त्या मुसलमानाने तसे केले. सायंकाली अर्ज पुकारले त्यावेळी हा गृहस्थ अर्ज घेऊन साहेबांपुढे उभा राहिला. साहेबांनी नानासाहेबास हकीकत विचारली. नानासाहेब म्हणाले, या अर्जदाराचा हा 3रा अर्ज आहे. हा सुरंगी दारू व बत्त्यांचा परवाना मागत आहे व तो त्यास देऊ नये असा आपला 2ही वेळा नुकताच हुकूम झाला आहे, तरी तो फिरून अर्ज करीतच आहे. साहेब म्हणाले, या अर्जदारास सुरंगी दारू व बत्त्या कशासाठी पाहिजे आहेत. नानासाहेब म्हणाले, त्याचे शेतातील खडक फोडून शेतास ताली बांधण्याकरिता वरील परवान्याची जरूर आहे असे तो म्हणतो. पण तालुक्याहून आलेल्या माहितीवरून त्यास परवान्याची जरूर आहे असे न वाटल्यावरून त्यास परवाना देण्याचे आपणच नाकारले आहे. नंतर साहेबांनी त्या अर्जदारास जवळ बोलवून परवान्याची इतकी जरूर काय आहे म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला की अहो साहेब, मी सरकारातूनच शेत निवारणे करिता व त्याची बंदिस्ती करण्याकरता 500 रुपये तगाई घेतली आहे व मी मागतो तितक्या दारूचा व बत्तीचा मला जर परवाना मिळाला नाही तर तगाईच्या शर्तीत लिहिण्याप्रमाणे मजकडून मुदतशीर शेत सुवारणा व बाव बंदिस्ती कशी होईल, शेत कसे पिकेल व सरकारचे तगाईचे हफ्तेही
वक्तशीर कसे जातील. इतके ऐकल्यावर साहेब म्हणाले की अर्जदार म्हणतो ती गोष्ट अगदी खरी दिसते व अशी जर हकीकत होती तर प्रथमतः ही गोष्ट आमची नजरेस का आणली नाही. आताचे आताच याचा परवाना तयार करा, माझी सही घ्या व त्याला द्या. मागील सर्व हुकूम रद्द समजा. नंतर साहेबांची आज्ञेप्रमाणे परवाना त्याच वेळी तयार होऊन त्याच्यावर साहेबांची सही होऊन ताबडतोब त्या गृहस्थास मिळाला. पूर्वीचे 2 वेळा ही तगाईची हकीकत कोणाच्याच कशी लक्षात येऊ नये व ती आताच का यावी याबद्दल या त्रिकालज्ञ विश्वव्यापक साई परब्रह्मा वाचून कोण काय सांगणार. खरोखरच त्यांची लीला अगम्य व अतर्क्य आहे. मी विचारिले की नानासाहेब त्या गृहस्थाने महाराजांचे जवळ कसली पेटी ठेवली होती व केव्हा ठेवली होती व त्याने ती केव्हा मागितली व महाराजांनी ती त्यास केव्हा दिली. नानासाहेब म्हणाले, अहो, पेटी म्हणजे सत्कृत्य. त्या गृहस्थाने पूर्वजन्मी केव्हा तरी महाराजांच्या जवळ काहीतरी एक सत्कृत्य केले व त्याचे फळ तो आताच या रूपाने मागू लागला. म्हणून ते म्हणाले की त्याचे फळ आपण त्यास देऊन टाकू व ते त्यांनी त्यास या रूपाने दिले. एकदा नानासाहेब श्रीचे जवळ नेहमीप्रमाणे एकटेच गोष्टी बोलत बसले असता 2 यवन स्त्रिया दर्शन घेण्याकरिता मशिदीत आल्या व मशिदीच्या खालच्या अंगणात उभ्या राहिल्या. बराच वेळ झाला तरी त्या वर येईनात. आपण बसल्यामुळे त्या स्त्रिया दर्शन घेण्यास वर येत नाहीत असे नानासाहेबांस वाटल्यामुळे ते उठून जाऊ लागले. महाराजांनी त्यास खाली बसविले व उठून का जातोस म्हणून विचारले. नानासाहेब म्हणाले, त्या 2 स्त्रिया केव्हापासून आपल्या दर्शनासाठी आल्या असून खाली तिष्ठत उभ्या राहिल्या आहेत. मी येथे आपल्या जवळ बसलो असल्यामुळे त्या वर येण्यास लाजत आहेत असे मला वाटते, म्हणून मी उठलो. त्यांचे दर्शन झाल्यावर मी पुनरपी आपल्याजवळ बसेन. महाराज म्हणाले, बैस, खाली जाऊ नकोस. त्यांना जरूर असेल तर त्यावर येतील. तुला उठून जाण्याचे कारण नाही. ज्यांना लाज वाटत असेल त्यांनी दर्शनास यावे कशाला. नानासाहेब पुढे काही एक न बोलता ईशाज्ञेप्रमाणे पूर्ववत महाराजांचे जवळ बसले. काही वेळ वाट पाहून नानासाहेब बाबांजवळून उठत नाहीत असे पाहून त्या स्त्रिया वर आल्या. त्या पडदा नसीन बाया होत्या. त्यांनी वर आल्यावर आपल्या मुखावरील बुरखा दूर केला व श्री यांच्या चरणाचे वंदन केले व पुन्हा पूर्ववत मुखावर बुरखा घेऊन महाराजांचे जवळ बसल्या. त्यापैकी एक स्त्री वृद्ध होती व दुसरी अगदी तरुण असून फार सुंदर होती. त्यावेळी नानासाहेब तिच्या सौंदर्याने थोडे विकारवश झाले व ती सुंदरी आणखी एक वेळ आपला बुरखा काढून टाकून तिच्या वदनशाशी पुन्हा एक वार आपल्यास पाहावयास मिळेल तर बरे असे त्यांस वाटले. इतके मनात येताच महाराजांनी नानासाहेबांचे मांडीवर एक थापट मारली. नंतर त्या स्त्रिया पुनरपी बुरख्यास श्रीच्या शुचितम व पुण्यकारक पद्माचे वंदन करून निघून गेल्या. त्यानंतर महाराज म्हणाले, नाना, थापट का मारली त्याचे कारण कळले का. नानासाहेब म्हणाले, सर्वज्ञ गुरु माऊलीपासून मी काय चोरून ठेवणार, परंतु आपले सान्निध्यात बसलो असता सुद्धा शुद्ध विकारांनी मजवर अंमळ का चालवावा हे मात्र मला कळत नाही. महाराज म्हणाले, नाना, तू तरी मनुष्यच आहेस ना. शरीर हे विकारांची बनलेले आहे व विकार वस्तू दृग्गोचर झाल्याबरोबर उठणाराच, पण कायरे बाहेरून दिसण्यात मनोहरम, सुंदर, रमणीय, अंतःकरणास चकित करून सोडणारी मोहक नक्षीकाम केलेली व नाना तऱ्हेच्या
चित्रविचित्र रंगांनी रंगवलेली अशी देवालये जगात काय थोडी आहेत? पण आपण जे अशा देवालयात जातो ते फक्त देवालयाचे बाह्य स्वरूप पाहावयास जातो का आंतील देवाचे दर्शन घेण्यास जातो? देवदर्शन घेते वेळी आपल्यास देवालयाचा मनोवेदक बाह्य स्वरूपाबद्दल काय वाटते? आपण देवालयाच्या बाह्य स्वरूपाकडेच पाहत बसतो की आतील परमात्मा मूर्तीबद्दल विचार करतो? अरे, आपणास असे नाही का वाटत की हे परमात्म्या आपले मंदिर किती चित्ताकर्षक आहे व त्यात आपण कसे सुंदर शोभता? तसेच प्रत्येक वस्तूत परमात्मा भरलेला आहे. ती वस्तू स्वरूप असो अथवा कुरूप असो, आपणास बाह्य सुस्वरूपाचा अथवा कुस्वरूपाचाच विचार करावयाचा नसतो. फक्त त्या वस्तूतील परमात्मा स्वरूपाचाच विचार करावयाचा असतो. वस्तूच्या बाह्य स्वरूपाकडे मुळीच लक्ष देऊ नये असे नाही. फक्त बाह्य स्वरूप चित्तवेधक असल्यास त्याकडे नजर गेल्याबरोबर इतकेच मनात आणावे की हे परमात्मा इतक्या विशाल व कुशाग्र बुद्धीने व कल्पनातीत कुशलतेने तयार केलेल्या या मोहक शरीर रूपी देवालयात आपण कसा निवास केला आहे व कसे विभूषित दिसत आहात. नाना, आताच ज्या तरुण यवन स्त्रीचा चेहरा पुनरपी पाहण्याची तुला इच्छा झाली, ती तू वर सांगितल्याप्रमाणे तिच्या प्रथम दर्शनाचे वेळीच जर विचार केला असतास तर तिचा चेहरा पुन्हा पाहण्याची तुला इच्छाच झाली नसती. असो, आता हीच गोष्ट निरंतर लक्षात ठेव म्हणजे झाले. प्रपंचात राहून सर्व व्यवहार करून विचाराने विकार कसे दुर्बल करावे व परमार्थ कसा साधावा याबद्दल महाराजांच्या अद्वितीय व परम करुणिक शिकवणुकीचे व त्यांच्या निरुपमेय व अगाध ज्ञानाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच. एकदा नानासाहेबांच्या वडिलांचा व कल्याणचे मुसलमानाचा थोडासा बेमनाव झाल्यामुळे त्यांनी घरात ताकीद देऊन ठेवली की आजपासून आपल्या घरी कोणत्याही मुसलमानास येऊ द्यावयाचे नाही व बोलवावयाचे नाही व आपल्या घरच्या कोणत्याही मनुष्याने कोणत्याही मुसलमानाचे घरी जावयाचे नाही. त्यावेळी नानासाहेब बाहेरगावी नोकरीवर होते व त्यास त्यांचे वडिलांनी वरातील सर्व माणसास वरीलप्रमाणे केलेली ताकीद माहीत नव्हती. नानासाहेब जसे डेप्युटी कलेक्टर होते तसे त्यांचे वडीलही डेप्युटी कलेक्टरच होते. ते दफ्तरदाराचे काम करीत असत म्हणून त्यास दफ्तरदार म्हणत असत. हल्लीही कल्याणात त्यांचे वाड्यास दफ्तरदारांचा वाडा असेच म्हणतात. नानासाहेबांच्या वडिलांचे नाव गोविंदपंत नाना चांदोरकर. त्यासही लोक नानासाहेब म्हणूनच संबोधित असत. नानासाहेबांचे कल्याणास व इतरत्र मुसलमान स्नेही फार. वडील पेन्शनर होते व वयोवृद्धही होते. त्यांनी मुसलमाना संबंधाने वरीलप्रमाणे केलेले नियम त्यांना स्वतः पाळण्यास कोणत्याच प्रकारे हरकत नव्हती. तसेच घरातील बायका मुलांनाही त्याप्रमाणे वागण्यास कसलीही हरकत नव्हती. पण नानासाहेबांचे कसे चालणार? ते संस्कृत, आंग्ल व मातृभाषा विशारद असल्यामुळे व मोठ्या हुद्द्याच्या सरकारी नोकरीवर असल्यामुळे त्यांचे नेहमीच काम त्यांच्या बालपणाच्या मुसलमान समगड्याशी, शाळेतील व कॉलेजमधील मुसलमान मित्रांशी व सरकारी कामासंबंधाने विचारपूस करणाऱ्या अगर सल्लामसलत विचारणाऱ्या मुसलमान सहृदयस्थांशी असे
व त्यामुळे कधी त्यांचे वरील जातीचे स्नेही त्यांचे घरी येत अगर त्यास त्यांचे घरी जावे लागे. नानासाहेब काही कारणाने कल्याणास घरी आले तेव्हा त्यास मुसलमाना संबंधाने वरील प्रमाणे नवीन ताकीद केल्याचे कळले. तेव्हा आता अशा स्थितीत काय करावे याबद्दल त्यास मोठीच पंचायत पडली. नानासाहेब पितृभक्त व पित्राज्ञाधारक होते. वडील जुन्या काळचे, जुन्या मनाचे असून करारी स्वभावाचे होते. त्यांनी केलेल्या नियमाबद्दल त्यांचे पुढे बोलणार कोण? वडिलांनी केलेल्या नियमाप्रमाणे वागावे तर जवळजवळ सर्वच व्यवहार बंद पडण्याची वेळ येईल व न वागावे तर वडिलांचा अपमान होईल, त्यांना राग येईल. त्याप्रमाणे नानासाहेबांस दुहेरी पेच पडला व आता काय करावे हे त्यास सुचेना. परंतु विश्वरंग भूमीवर अदृश्य राहून जगतसूत्र धाराचे बिकट काम सहज लीलेने व अद्वितीय कुशलतेने करणाऱ्या श्रेष्ठ साई नटवराचे विलक्षण खेळ कुणास कळणार. नानासाहेबांनी विचार केला की आपण आपल्या सर्व अडचणी वडिलापुढे मांडाव्या व त्यावर त्यांचे म्हणणे काय पडते ते पहावे. नानासाहेबास जी विशेष व सर्वात अति कडक अडचण भासली ती वरील अडचणीपेक्षा फारच निराळी होती व म्हणूनच नानासाहेबास मित्राज्ञा पाळणे अशक्यच होऊन बसले होते. परंतु प्रिय सद्भक्तास कोणती अडचण आली आहे, त्याचे मन कोणत्या संशय पिशाचिकेने घेरले आहे व तो पुढे काय प्रश्न करणार आहे त्याची जाणीव अगोदरच श्री सद्गुरू माऊलीस असते व याचा मधुरानुभवास्वाद श्री ज्ञानेश्वरी वाचक भक्तास श्री ज्ञानेश्वरीत कृष्णार्जुन देवभक्त संवादात ठिकठिकाणी यथेच चाखावयास मिळतो. विश्वनाटकाचार्य श्री गुरुरायांनी नानासाहेबांचे वडिलास एक अपमानदमक प्रेरणा अगोदरच करून ठेवली होती. ती केव्हा केली होती कोण जाणे, पण केली होती हे खास. तिचे ज्ञान नानासाहेबास मुळीच नव्हते, म्हणूनच त्यास पेचात पडल्यासारखे वाटले. असो, नानासाहेबांनी मोठ्या धैर्याने वर प्रमाणे आपल्या अडचणी वडिलांपुढे मांडल्या व म्हणाले की श्री साईबाबा म्हणून कोणी एक समजले गेलेले मुसलमान संतवर्य नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात शिर्डी गावी असतात व त्यांच्याकडे तर मी नेहमी जातो व त्यांच्याकडे न जाणे म्हणजे ही एक पारमार्थिक बाबतीत मोठीच अडचण आहे. बाकीच्या अडचणी कदाचित कशा तरी दूर करता येतील, पण या अडचणीस काय करू त्याच्याकडे जात जाऊ का नको. मला हेही माहीत आहे की आपले गुरुस्थान ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात कबाड गावी आहे व त्या ठिकाणी निवास करणारे श्री समर्थ सखाराम महाराज हे आपली गुरुमाय आहेत, ते ब्राह्मण आहेत. यावर नानासाहेबांचे वडील म्हणाले, अरे, शिर्डीचे साईबाबा जरी खरे मुसलमान असले तरी तेच तुझे गुरु आहेत व त्यांच्याकडे तू जात जा. श्री सखाराम महाराज हे तुझे गुरु नव्हते. हे ऐकून नानासाहेबास अत्यानंद झाला व त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले व बाबांनी आपले वडिलास ही एवढीच अपवादात्मक प्रेरणा कशी केली याबद्दल त्यास त्या गुरुमाऊलीचे राहून राहून कौतुक वाटू लागले व आपले गुरु श्री साईबाबा आहेत हे आपले वडिलास कसे समजले व त्यांचे गुरु श्री सखाराम महाराज असता साईबाबाच तुझे गुरु आहेत हे त्यांनी खात्रीने कशावरून सांगितलेच याचा त्यास उलगडा होईना. परंतु त्याबद्दल वडिलांकडून खुलासा करून न घेताही त्यात साई ब्रह्मांड चालकाच्या अनंत लीलेपैकी एक लीला आहे असे समजून बाबावरील त्यांची श्रद्धा व भक्ती दृढावत चालली असो. असा जो विश्वकर्म्याचा
विश्वकर्मा, विश्वपालकाचा पालक व विश्वसंहारकाचा संहारक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री साई परमात्मा त्याचे चरणारविंदी अनन्य भावे शीर्ष स्थित संस्कृत श्लोकरूपी एक वाग गुलाब पुष्प, अनुभवत्रय रूपी एक त्रिदल वाग बिल्व व मातृभाषेतील शेवटेल श्लोकरूपी एक तुलसी दल अर्पण करून आपली रजा घेतो. रथोददा कालिका वर विहीन कालिका, पालका स्वजन बालिका, शालिका जग प्रपंच जालिका, चालका नमन साई मालिका. बाबांचे बाळ, ठाणे, 19-9/26.